मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांना विरोधकांची धास्ती। बेस्टच्या 22 आगारांच्या प्रस्तावावर भाजप शिवसेनेकडून व्हीप। उद्या सभागृहात मोठा गदारोळ होण्याची शक्यता। नाशिकमधील खड्ड्यांवरून उबाठा पक्ष आक्रमक। थोड्याच वेळात खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वात मोर्चा। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकाच मंचावर येणार। मराठी माझी संवाद भाषा या कार्यक्रमाचं आयोजन। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांविरोधात उद्यापासून कारवाई होणार। मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सांगता। हायकोर्ट लिपिक परीक्षेसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम। अभिजित दिपकेंसह विद्यार्थ्यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। आठवडाभरात फेरपरीक्षा न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारणार। नाशिक पोलिसांकडून आरोपींची धिंड। अल्पवयीन मुलांवर कोयत्यानं हल्ला करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा। आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा। नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून 2 सख्ख्या बहिणींचा मृत्यू। घराच्या आवारात खेळताना दुर्घटना। दोघी बहिणी जमिनीखालील पाण्याच्या टाकीत पडल्या। कोल्हापुरात पतीकडून पत्नीची गळा चिरून हत्या। प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट। 2 चिमुरडी मुलं अनाथ। सिंहगडावर 2 गटात तुफान हाणामारी। 15 ऑगस्टचा व्हिडिओ व्हायरल। पुणे दरवाजा परिसरात वाहतूक कोंडी झाल्यानं वाद। गोंदियात भरधाव वाहनाच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू तर भंडाऱ्यातही अपघातात 2घांचा बळी। मंचर भीमाशंकर मार्गावर कारची 2 रिक्षांना जोरदार धडक। अपघातात 12 जण जखमी। 4घांची प्रकृती चिंताजनक। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध। हिंगोलीच्या हट्टा इथे एल्गार परिषदेचं आयोजन। राजू शेट्टींचा आंदोलनाचा सरकारला इशारा। विहिरीत पडलेल्या म्हशीची सुखरूप सुटका। साताऱ्याच्या कळंब गावातील घटना। कठडा नसल्यानं म्हैस थेट 100 फूट खोल विहिरीत पडली। पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवाचा गजर। त्र्यंबकेश्वर भीमाशंकरसह वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। परळीतील वैद्यनाथ मंदिरावर आकर्षक रोषणाई। श्रावणी सोमवार निमित्त नाथ प्रतिष्ठान मार्फत विद्युत रोषणाई।